किल्ल्यावरील दृश्य आपण पाहतोय। राजकोट किल्ल्यावर सध्या अजित पवार दाखल झालेले आहे आणि घटनास्थळाची अजित पवार यांच्याकडून पाहणी होणार आहे। तर मालवणमधील पुतळ्या प्रकरणी अजित पवार यांच्याकडून देखील पाहणी करण्यात येणार आहे। राजकोट किल्ल्यावरून अजित पवारांची थेट दृश्य आपण पाहत आहोत। शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी राज्यभरात खरतर संतापाची लाट आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर विविध नेते राजकोट पुतळ्यावर येऊन भेट देखील देऊन गेलेले आहे आणि आता अजित पवार हे देखील राजकोट किल्ल्यावर दाखल झालेले आहे आणि ते घटनास्थळाची पाहणी करणार आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी मनोज लेले यांच्याकडून। मनोज, प्रणिता, या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजकोट किल्ल्यावरती दाखल झालेले आहेत। संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती त्यांच्या सोबत आहे। ज्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली, पुतळा कोसळला, त्या ठिकाणची ते पाहणी करतायत। पूर्ण किल्ल्याच्या बुरुजापासून ते अगदी ज्या ठिकाणी हे स्ट्रक्चर उभं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं, त्या ठिकाणी हा पुतळा उभा होता, त्या ठिकाणच्या पाहणीसाठी या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत। सोबत खासदार सुनील तटकरे देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। स्वतः पूर्ण प्रशासकीय यंत्रणा त्यांच्यासोबत असलेली पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की आता अजित पवार जे आहेत ते ज्या ठिकाणी हा पुतळा कोसळला त्या ठिकाणी या ठिकाणी पाहणीसाठी आलेले पाहायला मिळत आहेत। ज्या पद्धतीनं घटना घडली त्या सगळ्याचा आढावा ते या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत। स्वतः जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांत सगळे अधिकारी त्यांच्यासोबत या ठिकाणी आहेत। राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील त्यांच्यासोबत असलेले पाहायला मिळत आहेत। ज्या ठिकाणी हे सगळे पदाधिकारी आणि स्वतः अजित पवार मिळून या सगळ्या घटनेची विस्तृत माहिती घेताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। ज्या पद्धतीनं ही दुर्दैवी घटना घडली त्याच्यानंतर सरकारवरती विरोधकांनी या ठिकाणी ताशेरे ओढलेले होते। हा संबंध, ही जी घटना आहे ती कशी घडली, काय घडली, त्याच्यामागे नेमकं प्रयोजन, नेमकं या सगळ्या घटनेमागे काय असू शकते, सगळ्याची चाचपणी आहे ती स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी करताना पाहायला मिळतात आणि सध्या ते बुरुजाच्या एका ठिकाणी गेलेले पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याकडून सगळी ही जी पाहणी आहे ती या ठिकाणी केली जाते आहे। स्वतः एक चांगले आर्किटेक्ट मधलं त्यांना अजित पवारांना ज्ञान आहे, त्यामुळं आता ते जिल्हाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी नेमकं काय केलं पाहिजे त्या संदर्भातली सगळी माहिती त्यांना देत आहेत। पुतळा नेमका कुठे उभा होता, नेमकं त्या दिवशी काय घडलं आणि सगळा प्रकार काय होता हे स्वतः ते दाखवतात। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अत्यंत बारकाईने या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ती चौकशी करत आहेत। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती स्वतः जिल्हाधिकारी त्यांच्यासोबत आहेत। सुनील तटकरे देखील या ठिकाणी आहेत। जिल्हाधिकारी त्यांना सगळा इतिवृत्तांत या ठिकाणी सांगताना पाहायला मिळत आहेत। ज्या पद्धतीने सगळ्या घटनाक्रम त्या दिवशीचा काय होता हा या ठिकाणी ते सांगत आहेत। मनोज, सध्या उपमुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांची नेमकी काय चर्चा सुरू आहे तेही आपण ऐकूया। दृश्य आपण पाहतोय अजित पवार त्यासोबतच सुनील तटकरे हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे। घटनास्थळाची सध्या अजित पवार यांच्याकडून पाहणी करण्यात येते। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा कोसळला होता, त्यानंतर एकच संताप राज्यभरात खरं तर पाहायला मिळतोय। त्यानंतर आता स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे। त्यांच्याकडून या किल्ल्याची पाहणी करण्यात येते, त्यासोबतच घटनास्थळाची पाहणी करण्यात येते आणि ते जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद देखील साधतायत। तर सुनील तटकरे त्यासोबतच अजित पवार यांच्याकडून सध्या या घटनास्थळाची पाहणी सुरू आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता अधिकाऱ्यांसोबत संवाद साधतायत। जिल्हाधिकारी सुद्धा त्यांच्यासोबत आहेत। राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जो आहे तो 4 डिसेंबरला उभारण्यात आलेला होता, मात्र अवघ्या 8 महिन्यातच हा पुतळा कोसळल्यानंतर आता याच्यावरून राजकारण सुद्धा तापू लागलेलं आहे, प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट उसळलेली आहे। आणि याच अनुषंगाने आता राजकीय नेत्यांचे दौरे सुद्धा या ठिकाणी सुरू झालेले आहेत। 2 दिवसांपूर्वी राणे समर्थक आणि ठाकरे गट समर्थक जे आहेत ते एकमेकांच्या समोर भिडलेले होते। मोठा राडा त्या ठिकाणी पाहायला मिळालेला होता। आरोप प्रत्यारोप जे आहे ते केले जात आहेत। सरकारकडून या ठिकाणी चौकशी समिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे। नौदल आणि सरकारची समिती या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो करणार आहेत आणि यासाठी ही समिती जी आहे ती गठीत करण्यात आलेली आहे। मूर्तिकार फरार आहे, त्याचा शोध सध्या सुरू आहे।
तर सल्लागाराला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. हे दोघेही फरार झालेले होते ही घटना घडल्यानंतर, आणि याच्यानंतर राज्यभरातून एकच संतापाची लाट जी आहे ती उसळलेली आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी आलेले आहेत. संपूर्ण परिसराचा आढावा त्यांच्याकडून घेतला जातोय. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्यात आलेला होता त्या ठिकाणची नेमकी आता सध्या स्थिती काय आहे, तर त्या संदर्भातली माहिती त्यांच्याकडून घेतली जाते. 4 डिसेंबर 2023ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं होतं. नौदल दिन होता आणि आता ही घटना घडल्यानंतर राज्य सरकारकडून एक प्रकारे टीका टिप्पणी सुद्धा करण्यात आलेली होती की ही जबाबदारी नौदलाची होती, आणि याच्यावरून आता प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागलेल्या आहेत. राज्य सरकारचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून असं सांगण्यात आलेलं होतं की 6 फुटाचेच उंचीचा हा पुतळा जो आहे त्या संदर्भातल्या उभारणी संदर्भातलं पत्र आमच्याकडे आलेलं होतं. मात्र नौदलानं याला 30 फुटांच्या मूर्तीच्या उंचीची परवानगी दिलेली होती. याची कल्पना आम्हाला नव्हती अशी माहिती मिश्रा यांच्याकडून देण्यात आलेली होती, आणि त्याच्यानंतर एकच वादंग जे आहे ते सुरू झालेलं आहे. विरोधकांना टीकेचा आणखीन एक मुद्दा या ठिकाणी मिळालेला आहे. भ्रष्टाचार या प्रकरणी सुद्धा करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने टीका विरोधकांकडून केली जाते. आरोप जो आहे तो केला जातोय, आणि अजित पवार यांनी रोखठोक शब्दामध्ये आपल्या शैलीमध्येच इशारा दिलेला आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं अजित पवारांनी म्हटलंय, आणि आज त्यांचा मालवणमधला हा दौरा.